नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसन रवा यापासून खूप टेस्टी आणि चवदार नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलं आहे। यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। आणि इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर 1 कप रवा घेतला तरी चालेल। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी अर्धा कप पाणी घेतलं सुरुवातीला। थोडं थोडं घालत जायचं आणि मिक्स करत जायचं आहे। आपल्याला हे घट्टसर हवं आहे, तर इथे मी सगळं अर्धा कप पाणी घातलं आहे। हे अजूनही घट्ट आहे, तिथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे। मिक्स करून यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे आता अगदी परफेक्ट आहे आणि यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं आहे। आता हे आपण झाकून असंच 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत इथे एक वाटण तयार करूया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर आलं घालायचं आहे, कोथिंबीर घातली थोडीशी आणि इथे आता मी दुधी घेतलं आहे। साधारण 100 ग्राम दुधी आहे। हा सोलून आपल्याला तुकडे करून यामध्ये घालायचा आहे। तिथे मी सोलून घेते दुधी आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता याचे लहान तुकडे करूया। तर इथे मी कपामध्येच हे तुकडे घालते, म्हणजे मी कपाने मोजून तुम्हाला सांगते किती दुधी घेतलं आहे। तर इथे पहा, अर्धा कप दुधी घेतलं आहे। हे दुधीचे तुकडेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये 2 चमचे इथे मी पाणी घालते। यापेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण दुधीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं। हे मी अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे। आता हे जे आपलं मिश्रण आहे पिठाचं ते पाहूया। आधीपेक्षा हे पहा घट्ट झालं आहे, रवा यातला छान फुलला आहे। आता तयार केलेली पेस्ट यामध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे सगळी पेस्ट यामध्ये मी काढून घेते आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं। यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर हे मिश्रण पातळ होईल। मिक्स करूया, सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। पहा, या पिठाला अगदी मस्त असा रंग आला आहे। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे चिमूटभर हळद घालायची आहे। यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये भाज्या घालायच्या। तिथे मी किसलेलं गाजर घालते, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे तुम्ही याबरोबरच स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकता, कच्चे घातले तरी चालतील। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। याबरोबरच तुमच्याकडे जर घरी पालक असेल तर बारीक चिरून तो सुद्धा इथे तुम्ही घालू शकता। सगळ्या भाज्या छान मिक्स करून घेतल्या। आता हे मिश्रण तयार आहे। इथे आता गॅसवरती कढई गरम करत ठेवले। मी इथे कढई गरम करत ठेवले। तुम्ही कढईऐवजी हे एखाद्या छोट्या नॉनस्टिक पॅनमध्ये बनवू शकता, छोट्या कढईमध्ये बनवू शकता किंवा जो छोटा आपला तडका पॅन असतो त्यामध्ये बनवू शकता। कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा सफेद तीळ घातलेत। आता गॅस अगदी मंद करायचा आहे। इथे आता जे आपलं तयार केलेलं मिश्रण आहे तर यातलं मी इथे 4 ते 5 चमचे एका छोट्या बाउलमध्ये काढून घेते, कारण या सगळ्या पिठाचा आत्ता मी एकत्र नाश्ता बनवणार नाही आहे। तर इथे मी 4 ते 5 चमचे मिश्रण काढून घेतलं। यामध्ये आता पाव चमचा इनो घालायचं आहे। यावरती 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। यामध्ये आपण मिश्रणामध्ये दही वगैरे घातलेलं नाही आहे, त्यामुळे इथे मी लिंबाचा रस घातला। यामुळे इनो ॲक्टिवेटसुद्धा होईल आणि चवसुद्धा खूप छान येईल रेसिपीला। मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे कढईमध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 चमचे। तर हे जे मी 4 ते 5 चमचे पीठ काढून घेतले त्यामध्ये आपल्या 2 इथे
नाश्ता तयार होईल. थोडंसं जाडसरच करायचं आहे. तुम्ही डोसा तव्यावरसुद्धा करू शकता, पण थोडंसं हे एका ठिकाणी राहावं, पसरू नये जास्त, म्हणून मी कढईमध्ये केलं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मी एका बाजूने भाजून घेतलं. वरची बाजू पहा ड्राय झाले पूर्ण. आता याला उलटून घेऊया. पाहू शकता अगदी मस्त रंग आला याला. झाकण ठेवून आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे भाजून घेते. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे 2 ते 3 मिनटं भाजून झालं. दोन्ही बाजूने छान खरपूस असं तयार झालं. आणि इथे मी हे थोडंसं हलकं होण्यासाठी इनो वापरला, पण इनो शिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, तसंही खूप छान बनेल. अगदी मस्त असा हा नाश्ता तयार झाला आहे. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलं आहे. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. खोबऱ्याची चटणी बनवू शकता. शेजवान चटणीबरोबर सुद्धा हे खूप छान लागेल. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट, पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. झटपट तयार होते. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.